एक मिनिट थांबा, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्याकडे. काय सर? आता तू काय विनायक विनायक माळी जयदीप त्याला खूप मिस करताय. तिकडे पाटाची हिस्ट्री आहे. हा पाठ आहे ना, पाठ खायची कामा नाही. एक एक सोडायचं. तुम्हाला 50 पाहिजे 50 निघतील, 100 पाहिजे 100 निघतील. सकाळची ती आता बरोबर रॅन्डम घेतलास ना? रॅन्डमच आहे. सकाळची टी शर्ट आता. ए काय करतो, काय शूट करतोस तू? मी पाऊस आहे ना, थोडा थंड वातावरण आहे ना, तेच बघतोय. इकडे हं? अरे अरे यार खूप थंडी वाजते यार. थंडी वाजते थंडी वाजते भरपूर. भाऊजा, काय एवढ्या जवान पूर्ण- मध्ये थंडी वाजते तुम्हाला? थंडीच्या वातावरणामध्ये गरम गरम असं काहीतरी पाहिजे असं वाटतं ना. गरम पाहिजे? गरम गरम एकदम. खरोखर गरम पाहिजे? खरं खरं गरम असं. गरम पाहिजे? गरम काय देणार? चाय? गरम पाहिजे काय? हा. गरम पाहिजे? पाहिजे मग चला. थंडी लागली. ए इकडे या. कांदा भजी बनवूया काय? कांदा भजी? बनवशील? हा बनवतो. पक्का? चला. हा डन Done. चला ये. चला. कांदा भजी बनवूया. काय? कांदा भजी. गरम गरम. तर ठीक आहे, मग आपण आता गरम गरम कांदा भजी बनवणार ना? हा पक्का. वातावरण झालंय, थंड वातावरण झालंय. तर कल्पनाच्या आईसोबत आपण कांदा भजी बनवूया. कांदा भजी बनवायला बोलतो, पण आपले सगळे मेंबर गेले कुठं? चला मग त्यांना पण बोलूया. ये त्यांना पण बोलूया. ये चल लवकर ये, कांदा भजी बनवायची. कांदा भजी बनवतोय. एक मिनिट थांबा, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्याकडे. काय सरप्राईज आहे? सरप्राईज मध्ये चला दाखव. आज तू आम्हाला भजी देणार आहे. सरप्राईज तू प्लॅन चेंज नको करू. भजी तर देणारच आहे, पण तुम्हाला एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. चला माझ्याकडे दाखव काय सरप्राईज आहे बघूया. काय मोठा सरप्राईज देणार बघूया. सो टॅन-टॅन-टॅन. ठेवू का? तुला जमलं. भजीची तयारी ऑलरेडी चालूच आहे. अरे म्हणजे काय? इथं आता सतीश दा कांदा भजीची तयारी करतोय. कांदे कापतोय. कामाला आता तू काय कोण माहितीये काय? हा. आता तू काय विनायक विनायक माळी विनायक रटाटे. याला डोळ्यातनं पाणी पडता पडता ओटामधून पण फंबल येतोय. विनायक माळी काय बोललं माहितीये काय? हा. जयदीप माळींचे शिष्य आहेत. जयदीप त्याला खूप मिस करताय. म्हणजे प्रत्येक कांद्याच्या एका आश्रूमधून त्यांचं नाव येत आहे. लास्ट टाइम जी आमची ट्रिप कॅन्सल झाली त्याच्यात जयदीप दा खुश होता. आम्हाला त्याच्या भावना पोचलेल्या. आज त्याला आम्ही या सगळ्या भावना दाखवणार आहोत. व्हिडिओ बनवायचा होता. हा, पण त्याच्या ऍब्सेन्स मध्ये. ठीक आहे, तर आपण आता कांदा कापायची तयारी करतोय. कांदा कसं कापतात बघा ते. हा. म्हणजे आपण कांदा भजी करणार आहे, तर त्याच्यासाठी टिप्स आहे ना तुम्हाला देणार आहे विनायक. विनायक सांग कसा करणार आहे? विनय सांगेल. सर्वप्रथम कांदा आहे तो आडवा चिरून घ्यायचा. उभा उभा चिरून घ्यायचा. सॉरी, हा बघा उभा कसा असतो. उभा कांदा नंतर असं बोलू तिथला नका कापतो आडवा तसा. असताना उभा तसा. हा बघा ह्याला उभा बोलतात. म्हणजे याच्या नंतर- अशा रेषा निघाल्या पाहिजे. आणि कांद्याला नंतर अशी पूर्णपणे सुटसुटीत करून घ्यायची. आणि आडवा पण केलं तरी चालतं, पण ते आडव्याने ना सुटसुटीत करून घेतल्यानंतर मोठी होती. टेस्ट नाही ना. नाही आपला मोठी. पुढचा जो मटेरियल आहे, आपण किती हे 1 किलो कांदे घेतले. 1.5 किलो घेतलाय. 1-1.5 किलो कांद्यामध्ये आपण आता बेसन अर्धा किलो ऍड करणार आहोत. मला ऍक्च्युली बाबा भेटला नाही, गावाला शॉर्टेज आहे माल. आणि अर्धा किलो बेसन जर कमी पडला तर आपण अजून त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. हा आणि त्यानंतर मसाले थोडे ऍड करणार आहोत. धना थोडा धना बारीक करून आणि मीठ थोडं आणि मीठ कमी आणि- पुरतं. आणि मसाला थोडा. आणि पाण्याचा आपण जास्त वापर करणार नाही कारण की पाणी पाण्याचा नाही वापर आहे, जास्त हा, वापर पाणी केला नाही. तर एक कुरकुरीत होणार नाही भजी. ते विदाउट भजी पाणी विदाउट पाणी विदाउट पाण्याचे बनणार आहे. जो कांद्याला जो पाणी सुटेल त्याच्यामध्येच आपण हे भजी तेलामध्ये फ्राय करणार आहोत. आणि जाणार नंतर फिराय. आणि भजी पूर्ण तयार झाल्यानंतर आपण फिरायला जाणार आहोत. पुढचा प्लॅन आहे तो आपला. आणि तुम्हाला काय फक्त खायला नाही ठेवलेली आहे, तुम्ही पण हेल्प करायची आहे. प्रोसेसिंग सुरू. कांदा उभा कापलाय. आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचंय म्हणजे जेणेकरून पाणी सुटेल. सर्वांना मीठ लागेल काय? मोठा ते मोठा. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलं ना तर ह्यातलं पाणी निघतो सगळा. त्याच्यामुळे काय होतं, फ्राय करतो ना जेव्हा तेव्हा कुरकुरीत होतात कांदे. म्हणजे कांदे आणखीन बेसनमुळे जास्त एकदम क्रिस्पी होतं. पाणी जास्त घाल, मीठ अजून घाल 2 चमचे. मोठे मोठे घालतो. मोठे चमचे घाल 2. पूर्ण मीठ पाणी निघायला पाहिजे त्यातलं. म्हणजे बेसन घातल्यानंतर ऍड करायची गरज नाही. उजवा वाटतं उजव्या हाताने टाक घसर. मिक्स कर पूर्ण. मीठ घेतो.
मिक्स कर पूर्ण पाणी सुटेल पण झालं नंतर बस झालं. सर्व आपला कुटून बस, बस, झालेला बस. आहे. परत वर. पूर्ण मिक्स कर. धना ओवा पूर्ण कुटून झालेला आहे. त्यात आम्हाला रस- हा माणूस काय काम का करत नाही. आता पाण्यातून जाऊन आलो लागले. त्याने आता तो कुठला चण्याचं पीठ आणलंय. त्यानं जरा पावसात भिजलोय तर थंडावा झालाय त्यांना आता गरम पाण्याची आंघोळ पाहिजे. पण गरम गरम मग मज्जा येणार एकदम. तुम्ही कुठली रेसिपी सांगणार आहात की नाही? तुम्हाला शिकवल्या की नाही तुमच्या अर्धांगिनीने? अर्धांगिनी शिकवायच्या अगोदर आम्ही मंडळाच्या खोलीवर राहायचो ना, तेव्हा आम्ही लय भारी भारी जेवण बनवायचो. विजा, मी, सतीश सोबत सगळे राहायचो. ते चिकन बनवायचो, कलेजी पेटा, तवा फ्राय बनवायचो संडेचा. हा विजा दाल फ्राय, त्याच्या पण रेसिपी येतील त्याच्या रेसिपी येतील. हळूहळू आपला टाइम भेटेल तसा. ते पाणी यूज करत असतील ना. आपण घरीच बनवणार आहोत. घरी यासाठी कारण की बाहेर पाऊस आहे ना, तर बाहेर बनवताना आपल्याला प्रॉब्लेम आहे. तेल आता उकडायला टाकलेलं आहे. सँडी इथे आहे आणि सँडीची आई हेल्प करते. आपलीकडे पाटाची हिस्ट्री आहे. हा पाठ आहे ना, पाठ खायची कामा नाही. म्हणजे विजय, हा विजयचं घर आहे, विजयची आई, तर तिची सासू, त्या टायमाचा पाठ आहे. म्हणजे आता तिसरी पिढी आहे, चौथी पिढी. आता हा पाठ म्हणजे नुसता बसायचा पाठ नाही. हा याच्यावरती चिकन सागवती खाकटलेली आहे आणि आम्ही आता चौथी पिढी आहे, याच्यावर आता आम्ही भजी करतोय. चौथी पिढी, अजून दुसरी पिढी मोठी झाली ना तर आम्ही ह्याची फ्रेम करणार. हा, आणि ते जुन्या वस्तू विकतात ना अरे, पाठ असा झालाय ना की तो एक्स वाटतं एक्स, कापटून एक झालाय. नंतर तो डब्ल्यू होत. इसके पैसा मिलेगा फिर. हा बघा इकडे आहे ना बडीशेप आणि हे आहे आपला धना कुठून घेतलं जरा मिक्स करूया. आणि नंतर आहे ना हा बघा इकडे ओवा आहे. ओव्यामुळे जास्त फ्लेवर येतो, तुम्हाला दाखवतो. तेव्हा ओवा जरा जरा असा करून टाकायचा, चिरडून टाकायचा. तो एकदम कसं एकदम भारी लागतं. मिक्स करा. पाणी सुटलं बघा, पाणी जरा पण नाही टाकलंय मी. पाणी किती सुटलं बघा. नंतर बेसन टाकलं बघा, आपल्याला मीठ टाकायची गरज नाही. पाणी सुटण्यासाठी मीठ टाकलं ना, पाणी सुटलं बघा किती त्याला. कांद्यातलं पाणी सगळं निघालं. आता बघा पाणी सुटलंय ना, हळद टाकतोय. जास्त नाही टाकायची गरज नाही, पिवळ्या पिवळे होणार. जास्त पिवळे अरे बस झाली. कलर नको याला, लाल तिखट. तिखट नको, लाल घेऊया. कलर वरनं बरोबर बोलत तुम्ही, कुठला तिखट आणि कुठला लाल. मीच केलाय जेवण आज. हलका हलका हलके हाताने आज जड घे. कारण की गेली खेकडा रेसिपी होती ती सतीच्या हाताने जड गेलेला मसाले. हे पुरतील का आपल्याला? बेसन याला बोलतात बेसन. काही लोकांना चण्याचं पीठ बोलतात. आमची माणसं इंग्लिश. आमची माणसं इंग्लिश आहे गावची. सध्या मिक्स कर, मिक्स कर. त्याला आधी सध्या. मिरच्या आणू परत. बघा, नाही, याच्यामध्ये बरोबर आहे, हे बरोबर झालं. पाणी जरा पण नाही टाकलेलं आहे. हे बरोबर आहे. आता तुला हे मिक्स करायचं सांगा. आता मिक्स करायचं आहे. बरं. अरे विनायक चल त्याला. ते बद्दल जास्त ड्राय नको. हे, तू घरी पीठ मळतोस? अरे बायकून बघितलं तर भाकरी बनवायची ठेवील तुला. मला कधी कधी कांदा चपात्या भजी शेकवा, करायला एक साधी. चपात्या शेकवा तू असं चपात्या चपात्या नाही. आता ते हे झालं घट होत गेला. जेवणाची आवड हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे. आणि एवढी भजी याची किती होतील साधारण? हे नवीन नंबर आले. हे होतील जवळपास 100-150. 100 तरी होतील. सतीश जण विनायक मिक्स करत होता तो त्याला पटलं नाही, त्यामुळे परत एकदा खूप चेंज झाले आणि आता बेसन टाक. सतीशला घेत आहेत. मला वाटतं जवळजवळ बेसनची पिशवीच खाली केली आहे त्यांनी. मिरच्यांसाठी काय ठेवलंय की नाही काय माहिती. टाक अजून, टाक 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 अजून. बस. चला हे बघा, त्याला बोलतात मिश्रण. बरोबर. आता कसं माहितीये का, असं झालं ना सुटलं पाहिजे ते. तर ह्यात पाणी जरा पण नाही, असं एक सोडायचं. तुम्हाला 50 पाहिजे 50 निघतील, 100 पाहिजे 100 निघतील. साईजवर आहे, साईजवर आहे. चल मग चल घ्या, घ्या, घ्या. आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे आणि आता सुरुवात सोडतायत. सुरुवात झालेली आहे. भजी होता
काढलेला तो विनायकला दिलेला आहे ट्राय करायला. मस्त आपल्याकडे ना असं वाटतंय मस्त आहे. आपले जज आहेत रुपेश दादा, ते ट्राय करणार आहेत. एक नंबर. असे थोडे कुरकुरीत झाले पाहिजे, ब्राऊनी अजून कलर यायला पाहिजे. एकदा तेल तापला ना की थोडंसं लवकर फटाफट होतं. होते. आणि तेलाची क्वांटिटी स्टार्टिंगलाच जास्त घ्यायची. ते बाहेर बघायला तो कांदा भजी शिजले ना की त्याचे बुडबुडे यायचे कमी होतात. त्याचं साईन मेन ते जातं. बुडबुडे जास्त असतात ना, जेव्हा कांदा भजी पूर्ण प्रॉपर फ्राय होणार नाही, बुडबुडे कमी होणार, मग ते काढायचे. आणि हे आम्ही म्हणजे या ग्रुपनी पहिल्यांदा बनवतोय. दुकान टाकूया आता पुढच्या टायमाला टुर्नामेंटला हेच ठेवू हा. कांदा भजी. पण तेव्हा इकडे सतीश आणि सँडी भजी तळतोय आणि बाहेर पाऊस असा आहे. खिडकीतनं बघा. तिथे बघा पाऊस आहे. हा माहोल, पाऊस आणि भजी हा माहोलच वेगळा असतो. म्हणजे त्यामुळे एकदम आम्ही ग्रेट कॉम्बिनेशन आहे ॲक्च्युली. हम्म. म्हणजे एक हीर आणि रांजा आणि आता आम्ही हे भजी बनवून जाणार होतो टोकावर. हा पण झालाय प्लॅन चेंज, कारण की लेट होणार तिकडं. आमच्या टोकावरनं गावला भारी दिसतो. हम्म. पण नेक्स्ट टाइमच्या ट्रिपमध्ये करूया ना. हां हां. ॲक्च्युली मी ओवा आणि धने वगैरे टाकतात ते मला पहिल्यांदा समजलं भजीमध्ये. गोव्यामुळे टेस्ट येते. बेसनला आहे ना, बेसनचे जेवढे पण पदार्थ आहेत, म्हणजे आपण फाफडा खातो, शेव खातो, जेवढे पण आहेत ना वस्तू, म्हणजे त्यामध्ये पदार्थामध्ये बेसनमध्ये ओवा असतोच आणि त्यामुळे टेस्ट येते आणि पचन होतं चांगलं. पचायला चांगलं आहे, पचनक्रिया सुधारतो बेसनसोबत. बाय आज टेस्ट करायला सांगा. सांगा कशी आहेत भजी. धंदा टाकू शकतो काय हां. भजीचा? टेस्ट केली होती चांगली आहे, मस्त आहे. खावा तुम्ही तरी पण सांगा आम्हाला. हे माझे बाबा आहेत, हां. गावी असतात. त्यांनी मुंबई सोडली कारण की आता गावचं त्यांना जीवन हे अगदी बेस्ट वाटतं. आम्हाला पण वाटतं, पण आता कसं जिम्मेदारी आल्यात ना, हां. ते जिम्मेदारी पार पाडण्यासाठी आम्हाला मुंबईला जायला लागतं. मग त्यातून एखादी सुट्टी भेटली की आम्ही येतो इकडे. आम्ही कशी आहेत भजी. हे चांगलं आहे, मस्त एकदम. कुरकुरीत आहेत ना. हां कुरकुर आहे, भारी बनवलं. आता पुढच्या टायमाला टुर्नामेंटला एक होणार आहोत. हां गरम गरम भजी आणि सँडीच्या आईने चहा बनवलाय, त्याचा आस्वाद घेत आहेत. विजय दादा गारटलेत आता. मस्त चाय एकदम मस्त एकदम आहे चाय. सगळं आंघोळ बिंघोळ फ्रेश होऊन आलो असतो. काला पाणी. तुमची काय भजी संपतायत की नाही. 2 राऊंड आहेत अजून. 2 राऊंड झाले की मग रेडी होते. मग म्हणजे जवळजवळ तुम्ही बोललेलात की 50-60 होतील, त्या हिशोबाने झालेली. एवढे आता गोळा केले आहेत, बनवलेले आहेत. सतीशाला द्या चहा. तुला पाहिजे चाय. आहे काय? परत एकदा आपण टेस्ट करूया. कॅमेरा पकडण्याचा हाच फायदा आहे की आपल्याला टेस्ट करायला जास्त भेटते. भजी कम्प्लीट झाले. अच्छा, तर भजी कंप्लीट झाल्या तेवढी. याची अर्धी येऊन खाल्ली पण. अर्धी खाल्ली. आणि आता मिरच्या तळतायत. मिरच्या तळायला सुरुवात झाली. मिरच्यानं बघा आता बेसन जास्त नाही लावलंय, थोडंसं मीठ लावलं मगाशी आणि बेसन जसं वरून पीठ घातलं बिना पाण्याचं. जस्ट नॉर्मलच असं. नॉर्मली मिरच्या मस्त मिरच्या तिखट आहेत काय. मिरच्या मिडियम तिखट आहेत. आता बघूया, टेस्ट नाही केली ॲक्च्युली. Medium पण तिखट त्या आहे. मिडियम तिखट असतात, ह्या एवढ्या स्पायसी नसतात. मिडियम तिखट. ते 3 इकडचे झाले असतील. त्याला आम्ही चाललोय आता. एवढा पाऊस धरलाय गावाला, संध्याकाळचे 6 वाजून गेलेत आणि भजी करून खायला जायचं कुठं, एकदम भन्नाट दुधाच्या पर्यावर. बरं, चला. हा? हे बघ खाली बघ पाठीत ना. अरे ते पुढे गेलेत. म्हणजे कसं आहे, हे जे आपण अनुभव घेतोय, हे अनुभव म्हणजे एकदम भारी आहेत ना. भारी म्हणजे लक्षात राहण्यासारखे.
सगळ्यांना. याच्या अगोदर पण आपण करायचो, पण कसं तेव्हा सोशल मीडिया नव्हता आणि एवढं काय आपल्याला त्या जुन्या आठवणी आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवायचो. हां. आणि आता कसं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ह्या पुढच्या प्रसारित पिढीसाठी करतोय. सुद्धा साठवून आणि ठेवू. पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण जेव्हा म्हातारे होऊ, म्हणजे आता इकडे एका साईडने केस पिकले ती वेगळी गोष्ट आहे, पण आता आपण म्हातारे होऊ तेव्हा आपण हा व्हिडिओ बघू, आपली मुलं बघतील, तेव्हा ते विचार करतील की हा वेळेस त्यांनी किती मजा केलेली आहे. हम्म. आज आम्ही कांदा भजी बनवली, सोबत मिरची मस्त झणझणीत आणि खुसखुशीत आहे. धुळ्याच्या पर्यावर आलो आम्ही खायला. वरती मस्त वॉटरफॉल. इथला स्पॉट करूया का उद्या? कधी तुझं पाऊस जायचा पाऊस पाहिजे. नेक्स्ट टाइम इथला व्हिडिओ करूया. मस्त वरती स्पॉट आहे. आणि या कांदा भजी खायला लागले एकदम भारी झाले. इकडला नजारा बघा कसला भारी आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल कांदा भजीची तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आम्ही तुम्ही मस्त एन्जॉय करा. हां. आणि मी कुठे बाहेर जाण्यापेक्षा आपल्या गावी चालू ना तरी आपलं मस्त बजेटमध्ये ट्रिप होते आमची. तर अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका. हां. हां.